बायको प्रियकराच्या बाहुपाशात पुढे घडले भयंकर, ऐकूनच अंगावर काटा येईल. प्रशांत समवेत नांदत असतानाच काजल अचानक मुलींना घेऊन बेपत्ता झाली. याआधी त्या दोघांमध्ये कुरबुरी होत असल्या तरी घरोघरी मातेच्या चुली याप्रमाणे त्या दोघांनीही संसार नेटाने पुढे न्यायला हवा होता. पण तसे झाले नाही, कारण काजलची वागणी ती मुलींना घेऊन आपल्या प्रियकराकडेच गेलेली. तिची मिसिंग दाखल केल्यानंतर ती सापडली. सारे काय विसरून प्रशांतने तिला स्वीकारले असले तरी तिचे मन मात्र त्याच्यात रमतच नव्हते. अखेरीस तिने आपण एकत्र राहू शकत नाही असे त्या स्पष्ट सांगितले. याचा राग अनावर होऊन प्रशांतने तिला यमसदनी धाडले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सांगली शहरातील शांतीनगर परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली एक वसाहत. या ठिकाणी प्रशांत प्रमोद एडके हा पत्नी काजल समवेत राहतो. या दाम्पत्याला 2 मुले आहेत. लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती. सर्वसाधारणपणे नवे लग्न झाल्यानंतर असणारा प्रेमाचा झरा हळूहळू आटत जातो, कारण वयोमानानुसार वाढलेल्या जबाबदाऱ्या माणसाला परिपक्व बनतात. एकमेकांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा असला तरी त्याचे प्रदर्शन कोणी मांडत नाही. न बोलता एकमेकाला आधार देत संसाराचा गाडा हाकला जातो. काही वेळा नवरा बायकोमध्ये कुरबुरी होतात, पण हे त्या दोघांतील मतभेद असतात आणि ते त्यांनीच मिटवायचे असतात. त्यांच्यात तिसरा कोणी सहभागी झाला तर मात्र संसार तुटल्याशिवाय राहत नाही. काजल प्रशांतच्या संसारामध्ये तेच झाले. कालांतराने त्या दोघांच्यामध्ये लहान सहान कारणावरून कुरबुरी होऊ लागल्या. तेव्हा याविषयी काजल आपल्या माहेरी तक्रार करू लागली. मग तिच्या माहेरच्या लोकांनी या दोघांना हे समजावत होते, संसार नेटाने करा, काय कुरबुरी होत असली तरी आपापसामध्ये मिटवा, दोघांनी एकमेकांना समजून घ्या असे सांगत त्यांनी दोघांना हे समजावले होते. पण तरीही या कुरबुरी काही केल्या कमी झाल्या नाहीत. त्या दोघांच्यामध्ये नेमके काय खटकत आहे याचा काही कोणाला थांगपत्ता लागत नव्हता. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025चा तो दिवस उजडला. त्या दिवशी काजल आपल्या दोन्ही मुलींना घेऊन निघून गेली. ती कुठे गेली, कशासाठी गेली याची प्रशांतला कल्पना नव्हती. ती अचानकच बेपत्ता झाली. या संदर्भामध्ये प्रशांतने सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची फिर्याद दिली. तिने अचानक असे मुलींना घेऊन निघून जाणे प्रशांतला धक्का देणारे होते. तो हैराण झालेला होता. तिचे काय झाले असेल, तिने जीवाचे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना, असा विचार तो करत होता. तिकडे काजल मात्र मजेत होती, कारण ती आपल्या पूर्वीच्या प्रियकराकडे गेलेली होती. प्रियकराच्या बाहुपाशामध्ये ती मौज मजा करत होती. तिला पतीची व आपल्या संसाराची पर्वाच उरलेली नव्हती. तिचा पती मात्र तिचा शोध घेत होता. पोलिसांच्याकडे दाद मागत होता. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती तिच्या प्रियकराकडे दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला भगिनी निवेदिता यशवंतनगर या ठिकाणी निवारा केंद्रात ठेवले. आपली पत्नी तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराकडे राहत होती. ती सापडल्यानंतर तिला निवारा केंद्रात ठेवले. पण हे योग्य नाही. आपणच आपल्या पत्नीला समजावून घ्यायला हवे या विचाराने प्रशांत त्याच्याकडे गेला. आपला संसार, लहान मुली यांचा विचार करून त्याने पत्नीला माफ केले. तो तिला म्हणाला, आपणास 2 मुली आहेत, झाले गेले विसरून जाऊ, पुन्हा नव्याने वाटचाल करू. त्यानंतर काजल पुन्हा आपल्या घरी आली. रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजीचा तो दिवस उजाडला. घरात काजल आणि प्रशांत हे दोघेच होते. त्यांच्या एकमेकांशी गप्पा सुरू होत्या, बोलणे सुरू होते. बोलता बोलता दोघांच्यामध्ये वादावादी सुरू झाली. त्यावेळी काजल प्रशांतला असे काय बोलली की ते त्याला अपमानास्पद वाटले. तिने त्याचा अपमान उतारा केला होता. हे त्याला सहन झाले नव्हते. तू माझ्यासाठी काय केलं आहेस आणि आता तू काय करत आहेस, यावरून मी तुझी होत शकत नाही, हे शेवटचेच. आता इथून पुढे माझी आणि तुझी वाट वेगळी, मला तुझ्या समवेत राहायचेच नाही, असे म्हणत तिने त्याला लाथाडले. काजलचे हे बोलणे ऐकून प्रशांतला अपमान तर वाटलाच, शिवाय रागही आला. आपण तिला इतके समजावून घेऊनही ती आपलाच अपमान करते
हे त्याला राग आणणारेच होते. तो तिच्याशी आणखी जोरात भांडण करू लागला. तो इतका चिडलेला की त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने सुरुवातीला मुलींना घराबाहेर काढले आणि दरवाजा बंद करून घेतला. घरात कोंडून त्याने तिला बेदम मारहाण केली. ती त्याला प्रतिकार करत असली तरी तिची सुटका झाली नाही. संतापलेल्या प्रशांतने घरातील धारदार चाकू घेऊन काजलच्या पोटात व गळ्यावर वरमी घाव घातले. हे घाव अगदी खोलवर गेल्याने ती रक्तबंबाळ झालेली होती. ती प्राणांतिक वेदनेने तळमळू लागली होती, पण त्याला तिची काहीच दया आली नाही. ती रक्ताच्या थराळ्यामध्ये निपचित पडली. ती आता वाचणार नाही याची त्याला आता खात्री पटली होती. तसा तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो थेट सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये आला. त्याने ठाणे अंमलदारांना आपण आपल्या पत्नीचा खून केला आहे असे सांगितले. एक तरुण हातात रक्ताळलेला चाकू घेऊन येतो आणि मी बायकोचा खून केला आहे असे सांगतो. हे पाहून पोलीसही स्तब्ध झाले. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला घेऊन सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक प्रमोद खाडे, हवालदार संदीप पाटील, गौतम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी रक्ताच्या थरोळ्यात काजल पडलेली होती. यानंतर सामाजिक कार्यकर्ते सॅमसन पौलास तिवडे यांनी खुनाची फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 531/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल होऊन संशयित प्रशांत प्रमोद येळके यास अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी शहर पोलीस अधीक्षक विमला एम यांनी भेट दिली. काजल येळके खून प्रकरणाबाबत अशी माहिती मिळते की प्रशांत येळके हा शांत स्वभावाचा आहे. त्याची पत्नी काजल ही मुलींसमवेत अचानक बेपत्ता झाली. तिचे प्रेम प्रकरण उजेडात आले. त्यानंतरही मुलींसाठी प्रशांतने समझोत्याची भूमिका घेतली आणि तिला घरी आणले. पण हा समजूतदारपणा टिकला नाही. काजलने आपले खरे रूप दाखवले. प्रशांतला तिने मला शेवटचीच भेटली. आपण आता एकत्र राहू शकत नाही असे म्हणताच प्रशांतने तिचा शेवट केला. काजल येळके खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार, उपनिरीक्षक महादेव पोवार, प्रमोद खाडे, हवालदार संदीप पाटील, सतीश लिंबळे, गौतम कांबळे, प्रशांत पुजारी व सहकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.